देण्यात येणाऱ्या घोषणांमध्ये एक वाक्य नक्की असतं, ते म्हणजे आम्ही त्यांचं डिपॉझिट जप्त करू. डिपॉझिट जप्त करू म्हणजे काय तर नामुष्कीजनक पराभव. कारण वैध मतांच्या 1/6 ही मते जर उमेदवार मिळवू शकला नाही तर त्याचं डिपॉझिट रक्कम जप्त होते, म्हणजेच त्यांचं डिपॉझिट जप्त होतं. राज्यात यंदा किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहेत हे आता उद्या जाहीर होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होईलच. मात्र आता पाहूयात की निवडणुकीत नेमकं कोणाचे डिपॉझिट जप्त होऊ शकतं. नमस्कार, मी वर्षा आणि आपण पाहताय योद्धा न्यूज. लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. यामुळे पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर अनेक जण अपक्ष अर्ज भरतात. काही जण कोणत्याही पक्षात नसतानाही निवडणूक लढवत असतात. काही जण प्रत्येक निवडणूक लढवतातच तर काही नौकेही उभे असतात. तर निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांना 10,000 रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांना 5,000 रुपये डिपॉझिट रक्कम उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा करावी लागते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या 1/6 पेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवाराचे डिपॉझिट रक्कम जप्त होते. पण डिपॉझिट रक्कम परत करताना एकूण वैध मतांची गणना करताना नोटाला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत. तर आता हे पाहूयात की कोणाचे डिपॉझिट रक्कम परत केली जाते. तर ज्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध असेल किंवा नाकारले गेले असेल तर अनामत रक्कम परत मिळते. याबरोबरच उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी सुद्धा अनामत रक्कम परत केली जाते. यासोबतच निवडून आलेल्या उमेदवारालाही अनामत रक्कम परत मिळते. तसेच मतदानाच्या प्रारंभापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीला अनामत रक्कम परत केली जाते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.